आता रक्षाबंधन येणार आहे, गौरी गणपती येणार आहे, राखी पौर्णिमा आहे आणि अशा वेळेस नारळाचा वापर खूप जास्त होतो. तर न काही कष्ट घेता तुम्हाला जर नारळाचा सहज खोबळा काढायचा असेल, बघू शकता तुम्ही खाली काहीही पांढरं लागलेलं नाही. एक तर 2 मेथड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक मध्ये अशी मेथड आहे, की मिनिटभराच्या आतमध्ये तुम्ही सगळा खोबळा लावू शकता आणि एक अशी मेथड आहे, की जिला 5 मिनिटं लागतात. तर आता कितीही नारळ तुमच्या घरी आले, तर सहज तुम्ही ते 15 दिवस कशा पद्धतीने स्टोअर करू शकता, हे सुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली आहे एकदम जबरदस्त अशी ट्रिक. हा हॅक इतका इम्पॉर्टंट आहे. तर पहिला म्हणजे असं, की जेव्हा तुम्ही नारळ आणता, जर तो नारळ सोललेला नसेल, तर मग कशा पद्धतीने काढायचा ते सुद्धा सांगते. आता बघायला गेलं तर माझ्या नारळाचे जे काही साल आहेत, ते मी आधीच सोललेला नारळ सिलेक्ट करूनच घरी घेऊन आले. आणि खरं सांगायचं तर आपल्या चॅनलवरती इतक्या दिवसांपासून फक्त वेट लॉसचेच व्हिडिओ होते. त्यामुळे आज हा हॅक शेअर करायला खरं तर खूप जास्त आनंद होतोय आणि पहिले दिवस आठवत आहेत. तसे वेट लॉसचे व्हिडिओ सुद्धा येणार आहे आणि अशा किचन ट्रिक्स, क्लीनिंग ट्रिक्स सुद्धा तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे. यासाठी आपण सगळ्यात सोपी मेथड पहिले बघूयात आणि थोडंसं टाइम कन्झ्युमिंग मेथड आपण नेक्स्ट बघूयात. सगळ्यात पहिले हे एक टूल आहे बघा. या टूलने आपल्याला जर तुम्ही नारळ सोललेला नसेल तर हा सोलू शकता. आता तुमच्याकडे जर हे टूल नसेल तर मी मेशोची लिंक टॅग खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे किंवा मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. सरळ तुम्ही तिथून घेऊ शकता. ₹100 आतमध्ये आहे. किंवा मग तुमच्याकडे बघा हे असतं आपलं घरामध्ये पेचकस वगैरे असते ना, त्याचा सुद्धा वापर करू शकता. त्याने सुद्धा सेमच फॉलो होतं. पण एकदा हे टूल घेतलं तर बघायचं काम नाही. त्यानंतर नारळ फोडून घ्यायचं, नारळातलं पाणी वेगळं करायचं आणि असे 2 भाग करून घ्यायचे. ही मेथड सगळे फॉलो करतात आणि आपल्यालाही तसंच करायचंय. 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. डायरेक्ट आपण पूर्ण खोबळा काढणार नाही आहोत. आधी आपण पाणी वेगळं करून घेतलेलं आहे. तशी मेथड आहे. पण ती ऑलरेडी मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केली आहे. पण हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी मला हे नक्की सांगा, की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल, की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. त्यामुळे राखी पौर्णिमा असेल किंवा गणपती बसल्यानंतर रोज घरी मोदक बनणार असतील, तर या पद्धतीने तुम्ही नक्की नारळ सोलायचा प्रयत्न करा. खरंच इझी मेथड आहे. तर हे बघा असं टूल आहे. एका बाजूने तुम्हाला शार्प अशी नाईफ टाइप दिसतं आणि एका बाजूने तुम्हाला अशा पद्धतीने नारळ ठोकण्यासाठी दिसतं. तर हे ₹100 आतमध्ये तुम्हाला मेशोमध्ये मिळतं. इझिली तुम्ही घेऊ शकता. क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. स्टेनलेस स्टीलचं आहे. आता पहिली मेथड. आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर असं केल्यामुळे काय होतं, तर हे अगदी आपल्या हाताला लागत नाही बघा आणि इझिली निघून येतं. जर आपण चाकू किंवा मग चमच्याचा वापर केला, जर चाकूचा वापर केला ना, तर ते हातामध्ये जायची खूप शक्यता असते आणि वारंवार जेव्हाही मी त्याने करायचे, तर माझ्या हातामध्ये तर घुसलंच आहे. त्यामुळे ते जरा सेफ वाटत नाही. ही मेथड मला खूप जास्त सेफ वाटली. आपण जशा काही बर्फी वगैरे बनवतो ना, तर त्या पद्धतीने आपल्याला फक्त हे कापायचं आणि दुसऱ्या बाजूने फक्त असं खालून वरती लोटायचंय. फार इझिली येतं. जर तुम्हाला नाही वाटलं तर हळू करा. एजेस डिले करून लगेच इझिली निघता येतं. आपण जर चमचा किंवा मग चाकू घेतला तर तुम्हाला माहिती असेल, हे जे काही खोबऱ्याचे साल आहे त्याला पूर्ण हे पांढरा भाग लागलेला जातो आणि व्यवस्थितरित्या निघत नाही. पण याने बघा किती सहजरित्या निघल्या जाते. मी बिलकुल व्हिडिओचा स्पीड मोठा वगैरे केला नाही. तुम्हाला समजू येईल म्हणून सांगते. तुम्हाला जर घाई गडबड असेल तर 1.5 स्पीडवरती तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता. इझिली आधी कट करून घ्यायचं. आता मी छोट्या-छोट्या पीसेसमध्ये करतीये. तुम्ही मोठ्या-मोठ्या पीसेसमध्ये सुद्धा करू शकता. टोटली तुमच्यावरती लिटरली सांगते 30 ते 40 सेकंदमध्ये तुम्ही पूर्ण जे नारळ आहे ते सोलून घेऊ शकता. आता फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कोणतंही टूल वापरता तेव्हा आपल्याला थोडंसं तिथे ॲडजस्टमेंट व्हायला किंवा त्याचं यूज टू होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. नंतर बघा मी किती फास्ट केलंय. आता माझ्यासाठी सुद्धा हे नवीनच होतं आणि खूप दिवसाचं मला घ्यायचं तर म्हटलं चला आता आपल्याला कामच येणार आहे, तर आपण घेऊनच टाकायला पाहिजे म्हणून मी हे Meeshoवरूनच ऑर्डर केलं. तुम्ही Amazon, Flipkartवरून करू शकता. मी Flipkartची लिंक टॅग केली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी Meeshoची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकता. सहजरित्या बघा न पांढरा भाग लागता आपलं जे काही नारळ आहे ते सहज वेगळं झालेलं आहे. ही एवढी सोपी मेथड आहे. मिनिटभराच्या आतमध्ये तुम्ही पूर्ण जो काही नारळ आहे तो सोलून ठेवू शकता. आता ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथडने कसं करायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर या पद्धतीने तुम्ही मोठे-मोठेच अगदी नारळाचे पीसेस ठेवू शकता किंवा छोटे-छोटे करून ठेवू शकता. खरं तर आपल्याला नारळाचा किस वगैरेच लागतो, बाकी तर गोष्टी लागत नाही. पण या मेथडने केल्यानंतर नारळाची जी काही चव आहे ती तशी आणि तशीच राहते. त्यामुळे तुम्ही नक्की फॉलो करू शकता. चला आता दुसरी मेथड. एखादं पातेलं, कढई, पॅन काही घेऊ शकता. त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचंय. त्यावरती मी स्टीलची अशी जाळी ठेवलेली आहे आणि त्यानंतर असं आपल्याला नारळ ठेवून द्यायचं आहे. आता लक्षात घ्या, ही मेथड जेव्हा तुम्ही करता, जर तुम्ही याला जास्त काळ जर ठेवलं ना,
तर मग काय होतं माहितीये का, त्याची चव थोडीशी आपल्याला डिफरंट वाटायला लागते. पण मी तुम्हाला एकदम ॲक्युरेट मेथड सांगते. जो काही पांढरा भाग आहे ना, तो खालच्या बाजूने ठेवायचा. आधी पाणी चांगलं उकळून घ्यायचं. पाणी उकळून आल्यानंतर फक्त 5 मिनिटं, मोजून 5 मिनिटं मोठ्या फ्लेमवरती असं होऊ द्यायचं, झाकण ठेवायचं. तर वरती ना त्याला शेंडी असल्यामुळे मला झाकण ठेवता येत नव्हतं आणि फक्त 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटमध्ये त्याला ना थोडंसं कोमट होऊ द्यायचं. अति थंड होऊ द्यायचं नाही, फक्त कोमट होऊ द्यायचं. आपल्या नारळाला फक्त वाफ लागलेली आहे. नारळ शिजलंय किंवा असं काहीही झालं नाही. जर तुम्ही 10 ते 15 मिनिटं ठेवलं तर तुमचं नारळ 100% शिजणार आणि त्याची चव सुद्धा बदलणार. त्यामुळे आपलं असं काहीही करायचं नाही. आपल्याला फक्त पाण्याची वाफ या नारळाला द्यायची आहे आणि पाण्याची वाफ यायला लागल्यानंतर तुम्ही बघणार त्याचे जे काही एजेस आहे तो लूज करायला लागतो आणि टेस्ट बिलकुल चेंज होत नाही. फक्त ही जेव्हा तुम्ही मेथड करता तेव्हा नारळ तुम्हाला कम्प्लिटली थंड होऊ द्यायचं नाही आणि तुमचं असं असेल की नाही मला टेस्टची काही घेणं देणं नाही, टेस्ट गेली तरी चालेल, त्याच्यामध्ये असंही मला मोदकसाठी वापरायचे, गुळ वगैरे जाणार आहे, तर अशा वेळेस तुम्ही मोठ्या आचेवरती 10 मिनिटं केलं तर अलगद खोबरा जो आहे बाहेर निघतो. फक्त त्यामध्ये थोडंसं जे खोबरं आहे ते शिजलं जातं. याची तुम्हाला आता काळजी घ्यायची आहे. आता आपण हे थोडंसं थंड होऊ देऊयात. अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला बाजूला ठेवायचं आणि लगेच आपल्याला कामाला लागायचं. आता बघा, एकतर चमचा घ्या, चाकू घेऊ नका आणि अशा पद्धतीने फक्त आता त्याचे एजेस ऑलरेडी लूज झालेले असतात. तर आपल्याला फक्त एजेस मोकळे करून घ्यायचे. बाकी कुठेही कट-कुट करत बसायचं नाही. पण याच टूलचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे सुद्धा मी सांगते. आता तुम्हाला खोबरा काढायचा तर खोबरा पण सहज बाहेर येऊ शकतो. थोडंसं अजून होऊ द्या. खोबरा इझिली येतो. थोडं गरम असेल तर थंड होऊ द्या आणि फक्त एजेस लूज करून घ्यायचे ना, अलगद खोबरा चमच्याच्या साहाय्याने बाहेर आणायचा किंवा मग हे जे टूल आहे याने अलगदरित्या बाहेर येतो. आधी आपण काय केलं, हे गरम-गरम आहे म्हणून एजेस लूज करून घेतले. आता जर तुमच्याकडे हे टूल नसेल तर मग काय, तर बघा मी चमचा करून सुद्धा तुम्हाला दाखवते. चमच्याने असे एजेस घालायचे. चमचा कसा ज्याची जी मागची बाजू असते ना चमच्याची, ती अगदी बारीक असल्याने ती इझिली तिच्यामध्ये जाते आणि इझिली ते निघून येतं. ही अशी मेथड तुम्ही फॉलो करा. याला थोडंसं एक 5 ते 10 मिनिटं लागतात. पण पहिली जी मेथड आहे मला ती खूप जास्त आवडली आणि माझं काम सुद्धा सोपं झालेलं आहे. आता बघा, एकतर हे जे टूल घेतलंय याने आपण अशा मागच्या बाजूने मारू शकतो किंवा आपल्याकडे खलबत्ता असतो, छोटा खलबत्ता बघा, तर त्या खलबत्त्याची मुसळी घ्यायची आणि तिने थोडं-थोडं अलगदरित्या, मोठ्याने नाही, नाहीतर ते तुटून जाईल. अगदी हळूवारपणे आपल्याला ते करायचं आणि इझिली काढायचं. आता जर तुमच्याकडे हे टूल असेल किंवा चाकू असेल, तर तिसरी मेथड म्हणजे कशी करायची, तर या पद्धतीने सरळ कापून घ्यायचे आणि याचे पीसेस करून घ्यायचे. अगदी इझिली सगळे पीसेस निघतात. अगदी इझिली तुम्ही तुमचा नारळ जो आहे तो सोलून मोकळं करू शकता. तुम्हाला कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही. तुम्हाला गॅसवरती जाळवायची सुद्धा गरज नाही. ना तुमच्या खोबऱ्याची टेस्ट बदलणार आहे. अगदी जशी टेस्ट तुम्हाला हवी आहे तशी टेस्ट मिळणार आहे. तुम्ही ही मेथड कधी कुठे पाहिली का? हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या टूलचा वापर या सणावाराला तुम्ही नक्की करा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपला जो काही खोबरा आहे तो थोडासा थंड झाल्यानंतर सहजरित्या त्यामधला जो पांढरा भाग आहे तो वेगळा होतोय आणि बिलकुलच नारळाच्या सालाला हा पांढरा भाग लागत नाहीये. खूप इझी टेक्निक आहे, खूप युनिक टेक्निक आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता खोबरा सगळा बाहेर आलेला आहे. कारण एक भाग आपला मोठा तुटला होता आणि एक भाग थोडासा छोटा तुटला होता म्हणून. आणि तुम्ही बघू शकता याला बिलकुलच काही झालेलं नाहीये, टेस्ट सुद्धा बदललेली नाहीये आणि पांढरा भाग बिलकुल नारळाला खाली लागलेला नाहीये. तुम्हाला जर आता खूप सारं राखी पौर्णिमा असेल तर आपल्याला नाही का बहिणी आणत असतात, नारळ आणतात किंवा मग गणपती असेल आणि अशा वेळेस तुम्हाला रोज मोदक करायचे असेल, तर जर तुम्ही एकदाच नारळ आले आणि एकदाच तुम्हाला साठवायचे असेल, तर कसं करायचं सांगते. अशा पद्धतीने एकतर मोठेही ठेवू शकता, पण छोट्या-छोट्या पीसेसमध्ये ठेवले, तर एकाच वेळी खूप सारे नारळ त्याच्यात बसतात. ठीक आहे, आता तुम्ही नारळ हे सोललं, त्यानंतर एखादं एअरटाईट कंटेनर घ्यायचंय. त्यामध्ये तुम्हाला रूम टेम्परेचरवरचं प्यायचं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे जे काही नारळ आहे, आपण कापून घेतलेले आहेत त्याचे पीसेस ते टाकायचे आहेत. आता हे पीसेस टाकल्यानंतर पूर्ण ते पाण्यामध्ये डुबले गेले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. डुबल्यानंतर हे तुम्हाला एअरटाईट म्हणजे त्याचं झाकण अगदी कंप्लीटली बंद करायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचंय. आरामशीर याची टेस्ट वगैरे काही बदलत नाही. 10 ते 15 दिवस आरामशीर टिकतात. तुम्ही नक्की हे फॉलो करू शकता. तुम्हाला काहीही शंका असेल मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही ट्रिक कशी वाटली तेही सांगा. टूलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे. तुम्ही नक्की तिथून घेऊ शकता. जर तुम्हाला हा हॅक आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हो हाईप नक्की करा. चलो बाय बाय.